2 वर्षांचं प्रेम, लपून छपून सुरू असलेला गुप्त संसार आणि एका रिसॉर्टच्या 4 भिंतींमध्ये झालेला वाद. पण कुणाला ठाऊक होतं की तू मला वेळ का देत नाहीस या एका साध्या प्रश्नाची किंमत थेट मृत्यू असेल. नाशिक हादरलंय एका अशा भयंकर गुन्ह्याने, जिथे संतापाच्या भरात प्रियकराने स्वतःच्याच प्रेयसीवर सुसाट कार चढवून तिला जागीच चिरडलं आणि नंतर पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत अपघाताचा एक असा थरारक बनाव रचला, जो ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसेल. शेवटी 2 वर्षांच्या नात्याचा रक्ताळलेला शेवट कसा झाला आणि अपघाताच्या बनावामागचा खरा चेहरा कसा उघडकीस आला, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोप्पं. नाशिक शहरातल्या सिडको परिसरातील एक उच्चभ्रू अपार्टमेंट. याच इमारतीत एकाच मजल्यावर 2 वेगळी कुटुंब राहत होती. एका बाजूला एका नामांकित रुग्णालयात काम करणारी 35 वर्षीय रुपाली पाटील, जिचं आपल्या कुटुंबासोबत आयुष्य सुरळीत चालू होतं. पती, सासू सासरे, 7 वर्ष एक चिमुकली मुलगी, सगळं सुरळीत होतं. तर दुसऱ्याच बाजूला तिचा शेजारी दीपक सैदाने. शेजारी शेजारी राहत असल्याने सुरुवातीला साध्या ओळखी झाल्या, सुखदुःखाच्या गप्पा झाल्या आणि हळूहळू या संवादाची जागा एका नाजूक पण अनैतिक नात्याने घेतली. पाहता पाहता दोघांमध्ये मैत्री झाली आणि गेल्या 2 वर्षात या मैत्रीचं रूपांतर एका अत्यंत घट्ट अशा प्रेमसंबंधात झालं. दोघांचेही आपापले संसार होते, जबाबदाऱ्या होत्या, पण तरीही ते एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले होते. मात्र प्रेमाचा हा सुरुवातीचा गोडवा फार काळ टिकला नाही. गेल्या काही महिन्यांपासून रुपालीच्या मनात एक असुरक्षिततेची आणि नाराजीची भावना निर्माण होऊ लागली होती. दीपक आपल्याला पूर्वीसारखा वेळ देत नाही, कामाच्या आणि संसाराच्या व्यापात तो आपल्याला टाळतोय, असा संशय रुपालीच्या मनात घर करून बसला होता. या एकाच मुद्द्यावरून दोघांमध्येही वारंवार खटके उडू लागले, फोनवर वाद होऊ लागले आणि नात्यात कमालीचा तणाव निर्माण झाला. हा दुरावा मिटवण्यासाठी, नात्यातील कटुता संपवण्यासाठी आणि शांततेत चर्चा करून काही पूर्ववत करण्यासाठी दोघांनी शहराच्या गजबजाटापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवरे परिसरातील एका निसर्गरम्य आणि शांत रिसॉर्टवर भेटण्याचं ठरवलं. दोघेही कामाचे निमित्त सांगत घराबाहेर पडले. कारमध्ये दीपक मद्यपान करत होता. दोघांमध्ये संवाद कमी आणि वाद जास्त होत होता, कारण फक्त एकच, रुपालीच्या म्हणण्यानुसार दीपक आता संसारात इतका रमलाय की तो तिला पूर्वीसारखा वेळ देत नाही. वाद घालताच ते रिसॉर्टवर पोहोचले. रिसॉर्टच्या शांत आणि एकांत वातावरणात दोघे एकत्र आले खरे, पण त्यांच्यातील जुना वाद मिटण्याऐवजी तिथे आणखीनच तो भडकला. तू मला वेळ का देत नाहीस या रुपालीच्या प्रश्नावर दीपकने दिलेली उत्तरं तिला पटली नाहीत. शब्दाने शब्द वाढत गेला, जुन्या गोष्टी उकरून काढल्या गेल्या आणि वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात रुपालीचा स्वतःवरील ताबा सुटला. तिने थेट रिसॉर्ट सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती रागाच्या भरात रिसॉर्टच्या बाहेर सुद्धा पडली. मुख्य रस्त्याच्या दिशेने ती एकटीच वेगाने चालू लागली. रुपाली अशा प्रकारे निघून गेल्याने आणि रिसॉर्टमध्ये सर्वांसमोर वाद झाल्याने दीपकच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. त्याचा संयम पूर्णपणे सुटला आणि त्याच्या डोक्यात एक अत्यंत भयानक विचार आला. दीपकने रिसॉर्टच्या पार्किंग मधून तडक आपली कार बाहेर काढली. संतापाने आंधळा झालेल्या दीपकने रस्त्याने जाणाऱ्या रुपालीचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर जाताच कसलीही दयामाया न दाखवता त्याने थेट एक्सेलरेटरवर पाय दाबला आणि सुसाट वेगाने कार थेट चालत जाणाऱ्या रुपालीच्या अंगावर घातली. एका जोरदार धडकेत रुपाली हवेत उडाली आणि कारच्या चाकाखाली चिरडली गेली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुपालीचा काही क्षणातच तडफडून जागीच मृत्यू झाला. 2 वर्षांच्या प्रेमसंबंधाचा अशा प्रकारे क्षणात अंत झाला. हत्येचा हा थरार घडवून आणल्यानंतर दीपकच्या डोक्यातील रागाची जागा आता अटकेच्या भीतीने घेतली. स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी त्याने तिथेच एक अत्यंत थंड डोक्याने अपघाताचा बनाव रचला. त्याने आरडाओरड करत रस्त्यावरून जात असताना रुपालीला एका अज्ञात वाहनाने किंवा अनपेक्षितपणे धडक दिल्याचे भासवले. स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. वाडीवर हे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती पाहून सुरुवातीला नियमानुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दीपक पोलिसांसमोर असा वावरत होता जणू काही हा खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता आणि तो केवळ तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो मागे काहीतरी पुरावा सोडतोच. घटनास्थळाचे पंचनामे करताना वाहनाचे निशाण, धडकेचा वेग, रुपालीच्या शरीरावर झालेल्या जखमा आणि ज्या पद्धतीने गाडी घातली गेली होती ते पाहून वाडीवरे पोलिसांच्या अनुभवी नजरेला संशय आला. हा साधा अपघात नसून काहीतरी वेगळाच प्रकार आहे याची पोलिसांना कुणकुण लागली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासणी सुरू केली आणि दीपकची बाजू समजून घेण्यासाठी त्याची कसून चौकशी सुद्धा सुरू केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी जेव्हा दीपकला घटनेच्या वेळेबद्दल, कारच्या वेगाबद्दल आणि रिसॉर्ट मधील घडामोडींबद्दल उलटसुलट प्रश्न विचारले तेव्हा त्याची भंबेरी उडाली. त्याच्या प्रत्येक उत्तरात विसंगती आढळून आली. शेवटी पोलीस खाक्या धावतच आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवताच दीपकचा खोटा आव पूर्णपणे ओसरडला. डोळ्यात पाणी आणून अपघाताचा बनाव करणारा दीपक पोलिसांसमोर पोपटासारखा बोलू लागला. रिसॉर्टवर झालेल्या जोरदार वादानंतर रागाच्या भरात स्वतःच गाडी अंगावर घालून रुपालीचा जीव घेतल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली. सत्य समोर येताच वाडीवरे पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या नोंदीचे रूपांतर थेट गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये केले आणि दीपक सैदाने याला बेड्या ठोकल्या. एका अनैतिक नात्याची सुरुवात संशयाच्या भोवऱ्यात अडकून अशा प्रकारे रक्तरंजित हत्येने संपली. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. पोलीस आता या प्रकरणात आरोपीची अधिक चौकशी करत असून या हत्येमागे केवळ वेळेचा वाद होता की आणखीन काही आर्थिक आणि ब्लॅकमेलिंग सारखे पदर दडले आहेत याचा सखोल शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास होईलच, आरोपी सुद्धा अडकेल. मात्र अनैतिक नात्यापोटी रुपालीने जी स्वतःच्या आयुष्याची माती केली तिचं काय? 7 वर्षीय चिमुकलीला आता आयुष्यभर आईच्या या अनैतिक नात्यामुळे समाजात वावरताना अनेक नजरांना आणि अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल, जेव्हा की यात तिचा काहीच दोष नाहीये. रुपाली आणि दीपक शेजारी होते. त्यांच्या जोडीदारांना आयुष्य जगताना, त्या अपार्टमेंटमध्ये राहताना किती नामुष्की ओढवून घ्यावी लागेल. समाजात आपण अशा अनेक घटना सध्या पाहत आहोत. अनैतिक नात्याचा शेवट कधीच गोड होऊ शकत नाही हे माहिती असूनही समाज कौटुंबिक मूल्यांपासून अशा प्रकारे दूर जातोय हे खूप भीषण आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.